परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी पारगाव इंद्रनंदनाथ तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर. माझ्या भाषणाचा विषय आहे ताठी उघडा ज्ञानेश्वरा. ही मोगऱ्यांची फुलं पाहिली की मला ज्ञानदानाची आठवण येते. त्यातून ही हवा विजा चमकायला लागल्या की ज्ञानदा मला पोटाशी घ्यायचा, म्हणायचा अगं मुक्ती एकदा अशीच चमकली आणि आईच्या पोटात समावली. त्यानंतर तुझा जन्म झाला म्हणूनच राईने आम्हाला बजावलंय या मुक्तीला विजेपासून जपत जा. वेडा कुठला काही सांगतोय मला. पहिल्यापासून मला फुलांची खूप आवड. ज्ञानदा तर मला फुलवडीच म्हणायचा. माझा निवृत्ती दादा एरवी किती शांत व गंभीर, पण माझं फुलांचे वेड माहिती असल्यामुळे कुठं नवीन फूल दिसलं की तो माझ्यासाठी आणायचा. मग मी आणि सोपान दादा त्या फुलांचा हार करून झोपडीच्या शेजारी असलेल्या दगडांच्या देवांना घालायचो. आई वडिलाचं प्रेम इतकं लाभलं नाही, पण भावांच्या मायेनं कुठं उणीव जाणवलं नाही. आयुष्य हे फुलासारखं सुंदर झालं. तो दिवस अजूनही आठवतोय मला. नदीवरून पाणी घेऊन येत असताना वाटेत मोगऱ्याने डवरलेले झाड दिसले. मग काय तिथे श्रींगारी माझी पावलं. बाय 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 किती उशीर झाला. ज्ञानदा तर घरी पण आला. वेळ कसा गेला ते समजलंच नाही या मोगऱ्यांच्या फुलामुळे. ज्ञानदादा मी आले रे. अरे छा, दार अजून उघडलं कसं नाही. दारातून बंद कसे. ज्ञानदादा तर घराच्या दिशेने येताना दिसला होता. अशी डोळे मिटून का बसलाय. बाई ग, तुझ्या मिटल्या डोळ्यातून पाणी सुद्धा येतंय. आणि हे काय, दादाची जोडी तर इथेच पडली. आणि ह्या झोळीत दगड, माती आणि शेणाच्या गोळ्या. कुठच्या दृष्टाने गेल्यास हे वर माझ्या ज्ञानदानाच्या मनाला लागतील असे शब्द पण वापरले असणार, म्हणून माझा ज्ञानदा असा बसलाय. दादा, ज्ञानदादा, तुला कुणी वाईट वागलं असलं तर क्षमा करावी हे तू शिकवतोस ना, आणि या स्वतःच रागवल्यास. अरे या झोळीत शेण माती टाकणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असणार, म्हणून तू का रागवतोस. अरे नदीवर माणसांनी अंघोळ करू दिली नाही म्हणून रागवलेले सोपान दादाला तूच नाही का शांत केलीस, आणि या स्वतःच रागवलंस. अरे शेत उगवत तिथे तण असायचेच, फुल फुलतात तिथे काटे खुपायचेच, आणि केवढा असतं तिथे नाग निघायचेच. दादा तू तर 4 वेदांचा अभ्यास केलेला आहे. ज्ञानवंत बुद्धिवंत त्यांना सरुसायचं का. दादा तू तर किती पावन मनाचा योगी. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वप्रेट ब्रह्मदूरा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. आणि हे बघ, या लोकांच्या प्रात तू पटणं गेल्याशीस तर कुणी घालायचे. अक्का जग जरी आगीसारखं दहाक झालं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल असायला हवं. दादा बोलू नाही, पण मी तुला राग आलाच कसा. स्वतःवर वेळ आल्यावर सारा योग अभ्यास विसरलास का. वेल क्रोधाचा उगवला, अवघा योग फुल गेला, ऐसी दृष्टी धरा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. आणि हे बघ, दाताने जी चवली तर कोणी बत्तीशी का तोडतं, तसंच
दादा दादा किती मोठं मन आहे रे तुझं. योगिनी मुक्तेला कळतं रे तुझं तत्वज्ञान, पण भगिनी मुक्ता तुझ्या वाचून राहू शकत नाही. माझा ज्ञान दादा साऱ्या जगा उसला तरी एका हक्केवर मुक्तीसाठी ताठीचे दार उघडणारा माझा ज्ञान दादा. वाळवंटात माझे पाय भाजू नये म्हणून मला उचलून घेणारा माझा ज्ञान दादा. या ज्ञानदादाशिवाय मुक्ताची या ज्ञानदादाशिवाय मुक्तीची कल्पनाच करू शकत नाही. ज्ञानदादा मीच काय बोलते तो पण बोल की रे. मग माझा ज्ञानदादा बोलू लागला. इवलेसे रूप लाविले द्वारी, इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला,